तर दिल्लीमधली दृश्य आपण पाहताय। देशभरामध्ये आज 8 राज्यांमध्ये म्हणजे 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज 6व्या टप्प्यामधलं मतदान जे आहे ते पार पडतंय आणि राहुल गांधी जे आहे ते या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। राहुल गांधी आणि सोनिया गांधी आता या ठिकाणी आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। दिल्लीमध्ये 7 जागा आहेत आणि या 7ही जागांवर आज एकाच टप्प्यामध्ये मतदान जे आहे ते पार पडतंय आणि राहुल गांधी आपण या दृश्यांमध्ये पाहताय। सामान्य नागरिकांप्रमाणे अगदी रांगेमध्ये उभं राहून संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करत ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचतात। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संदीप, वृषाली, निर्माण भवन मधल्या मतदान केंद्रामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही दाखल झालेले आहेत। प्रियांका गांधीचं मतदान मात्र दुसऱ्या एका मतदान केंद्रावर आहे, त्यामुळे हे फक्त दोघेच दाखल झाले आहेत। महत्वाचं हेच आहे की गांधी घराण्यातले हे दोन्ही सदस्य त्यांच्या पक्षाला मात्र मतदान करू शकणार नाहीत। आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती आणि बासुरी स्वराज, ज्या सुषमा स्वराज यांची कन्या आहे, ती या मतदारसंघामध्ये आमने सामने आहेत। म्हणजे नवी दिल्ली मतदारसंघामधून जे निर्माण विहार मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावर हे दोघेही दाखल झालेले आहेत। साधारणतः 9:30 वाजता दाखल होईल असं सांगितलं, मात्र त्याच दरम्यान हे दोघेही दाखल झालेले आहेत। आणि महत्वाचं हेच आहे की मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगेमध्ये उभं राहून म्हणजे जी काही सगळी प्रक्रिया आहे ती पार पाडतायत। राहुल गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील, त्यांनी खरं तर VIP ट्रीटमेंट जी आहे ती घेतलेली नाही आहे। सध्या आपण पाहतोय दृश्यांमध्ये जर पाहिलं तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी वोटिंगची जी स्लिप आहे ती देखील घेतलेली आहे। दिल्लीचा जर वृषाली विचार केला तर 7 जागांसाठी आज हे मतदान पार पडतंय। देशात एकूण 58 जागांसाठी पार पडतंय आणि दिल्लीतल्या 7 जागांवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे। त्यांच्या विरोधात भाजप जे उमेदवार जे ते दावेदार आहेत, त्यामुळं प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। दिल्लीचा जर विचार केला तर अरविंद केजरीवाल यांची जेलमधून झालेली सुटका असेल तर अजून त्यांना 4 ते 5 दिवस फक्त राहिले। 2 तारखेला त्यांना पुन्हा तिहार जेलमध्ये सरेंडर करायचं आहे। आणि दुसरीकडे अरविंद केजरीवाल हे स्वतः देखील मतदान करणार आहेत। पण राहुल गांधी, सोनिया गांधी दरवेळेला म्हणजे तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। तर या ठिकाणी आपण पाहताय रामनाथ कोविंद जे आहे ते आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। अगदी सामान्य नागरिकांप्रमाणेच ते अगदी रांगेमध्ये उभे राहत संपूर्ण प्रक्रिया पार पाडत ते मतदानाचा अधिकार बजावतायत। ही 2 दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। काही वेळापूर्वी राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे सुद्धा मतदान केंद्रावर पोहोचले आणि ही दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। ही निवडणूक काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहे। काँग्रेस, इंडिया आघाडी, महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाचा दौरा केलेला होता आणि भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सगळे राज्य जे आहे ती पिंजून काढलेली होती आणि ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांचा प्रचारामधला सहभाग जर आपण पाहिला तर या निवडणुकीमध्ये मतदार राजा हा काँग्रेसच्या बाजूने जाणार की भाजप हॅट्रिक करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। दिल्लीमधला विचार केला तर 7 जागांसाठी आज मतदान जे आहे ते पार पडतंय। या 7ही जागांवर भाजपचे खासदार 2019 मध्ये निवडून आलेले आहेत आणि दिल्लीमधल्या या 7 जागांसाठी म्हणजे काँग्रेसकडून 3 जागांवर उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत तर आम आदमी पक्षाकडून 4 जागांवर।